हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो आज तुमचा भाऊ आलेला आहे वॅफल ट्रीला. सो नाशिक कॉलेज रोडला हा नवीन स्पॉट सुरू झालेला आहे वॅफल्स खाण्यासाठी, आणि ते पण अगदी कमी प्राईजमध्ये. सो बघूया त्यांची टेस्ट कशी आहे, तुम्हाला ते कसे बनवतात तेही दाखवतो आणि त्यांचे प्राईस किती तेही दाखवतो, आणि फर्स्ट ऑफ ऑल टेस्ट कशी आहे. सो चला. या जागेचं जे लोकेशन आहे ते कॉलेज रोडला डॉन बॉस्कोची जी चौफुली आहे त्या चौफुलीवरच हा स्पॉट आहे. सध्या खूप ट्रेंडिंग आहे. सो तुम्ही बघू शकता की वेटिंग आणि गर्दी किती आहे. सो वॅफल ही जी गोष्ट आहे ही ऑलरेडी सध्याच्या जनरेशनला खूप आवडणारी गोष्ट आहे, आणि त्यातल्या त्यात वॅफल हे जे आहे हा मेनू हा खरं तर बेल्जियम देशातून आलेला आहे. म्हणून ॲक्च्युली बेल्जियम वॅफल नावाची पण एक फ्रँचायझी आहे जी खूप जास्त फेमस आहे. नाशिकला आहे अवेलेबल बेल्जियम वॅफल्स, पण त्यांची जी कॉस्ट आहे ती थोडीशी हायर साईडला आहे. सो कम्पॅरेटिव्हली जी वॅफल ट्रीची जी वॅफलची कॉस्ट आहे ती तुम्हाला थोडीशी खिशाला परवडणारी आहे. सो तुम्ही नक्कीच जर तुमचा वॅफल खायचा मूड असेल, खूप सारं चॉकलेट डीप केलेलं वॅफल, तर तुम्ही नक्कीच इथे विजिट करू शकतायत. ॲक्च्युली वॅफल मेकिंगची जी प्रोसेस आहे ती खूप जास्त टेम्पटिंग आहे, आणि मी जेव्हा तिथे कॅमेराने शूट करत होतो सो मला ते बघूनसुद्धा मलासुद्धा खूप टेम्पटिंग होत होतं. सो आम्ही जे 2 वॅफल ऑर्डर केले होते ते किटकॅट चॉकलेट वॅफल आणि एक जेम्स चॉकलेट वॅफल. सो त्यामध्ये पण त्यांनी स्मॉल आणि प्रीमियम असे 2 ऑप्शन्स ठेवले होते. स्मॉलमध्ये जी होती ते वॅफलची साईज होती ती नॉर्मल साईज होती, आणि प्रीमियमची जी साईज आहे ती तुम्ही व्हिडिओत बघतातच आहे की थोडीशी लाँग वॅफल होती ती. सो ती प्रीमियम साईज होती, आणि कॉस्टिंगमध्ये ऑलमोस्ट हाफचा फरक असेल. सो ओव्हरऑल जी मला क्वालिटी वाटली किंवा तिथं जी बनवण्याची प्रोसेस वाटली ती खूप सॅटिस्फाईंग होती. सो तुम्ही जर खूप जास्त चॉकलेट लवर असाल तर या प्लेसला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकतायत. तुम्हाला नक्कीच आवडेल ही जागा. आणि टेस्ट वाईज जर म्हणाल तर ज्यांना चॉकलेट खूप आवडते त्यांना हे नक्कीच आवडेल हा जो वॅफल मेनू आहे. रादर त्यांच्याकडे बऱ्यापैकी टॉपिंग्स अवेलेबल होत्या वॅफलवर लावण्यासाठी, आणि भरपूर ऑप्शन्स पण अवेलेबल आहे. तुम्ही ते एक्सप्लोअर करू शकतात तुमची जी आवड असेल किंवा तुमचे जे टेस्ट असेल त्यानुसार. आणि बेस्ट पार्ट असा आहे की ते तुमच्यासमोरच वॅफल जे आहे ते बेक करतात. म्हणजे असं नाही की वॅफल ऑलरेडी बनवून ठेवलेले किंवा ओल्ड वॅफल तुम्हाला ते सर्व करतात. सो तो एक बेस्ट पार्ट आहे की तुमच्यासमोरच सगळे वॅफल बेक केले जातात. सो तुम्ही बघतायत वॅफल बेकिंगची प्रोसेस, त्यामुळे अगदी फ्रेश वॅफल तुम्हाला तिथं सर्व करतात ते. सो आमचा वॅफल आता रेडी आहे, आणि निधी पण वॅफल खाण्यासाठी रेडी आहे. सो निधीला तर वॅफल खूप जास्त आवडला. सो तुम्हालाही वॅफल ट्राय करायचं असेल तर नक्की ह्या लोकेशनला व्हिजिट करा. सो हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. असाच सपोर्ट राहू द्या नाशिकचा भाऊला. थँक्यू सो मच.